हे गाइस, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए। मी बाबून बोर्डे पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. सुरू करत आहे श्यामच्याही रात्र दुसरी अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवणी झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता, त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरायला गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवत होता. कविरे दह्याचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चालताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर नांदे दुग्ध समीर रे, हालविना तरुवळ पुष्पफळ पानरे. गोपीनाथा आले आले सारोनिया कामरे, वृंदावनी वांजविशी वेणू जरा थांबरे, वेणू जरा थांबरे. गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवा बरोबर राहणार जात असे. गाई गुरे चरत व गोवारी आलगुजे वाजवीत. माझे चुलते छान आलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासरी वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात, परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व 7 लाख खेड्यात ती वाजवले जात आहे. वाजव आळवते गीत. परंतु ती 6 घंटा वाजत आहे. प्रार्थनेत चला, गोविंदा म्हणाला. हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का, परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आठवून, श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो, गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. तीरावला समाधीत स्थित प्रज्ञ असा असे वगैरे गीताईतील स्थित प्रज्ञांच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्तच होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व शोषिकता याची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवाद झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलाचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचे नाव मोठे होते. बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली. कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडी. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धंदा असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलीच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता चाळीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बयेचा नवरा असेल, कोणास नाही, असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशात तरुणच नांदात. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली. सभा भरवल्या, ठराव केले, परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजे, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे, मुलीचे पैसे घेणे या मुलाचे देणे, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसं विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुला मुलीचं विकतात. या परता अधर्म कोणता. तोंडाने धर्माचा तोळा सारे मिळवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदय ज्यांची असावीत ती तरुणी मेलेलेच. नित्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकतच नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसे सांगू. असे जगाने म्हणावे, परंतु जाऊ दे. मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला माधव मिळणार. आड रानात शिरला तरी फुलेच दाखवणार. तुम्ही बोलत राहिले म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो, तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो, नामदेव म्हणाला. तुम्ही काही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅम्पलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकात तिलच बोलू लागत.
प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारे छान, तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे, गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचे काय झाले, रामने मध्येच विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याची गाठ. बरे तर ऐका. पुष्कळशी हिंडल्या फिरल्यानंतर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हायचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीत जावायचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेल. मला फारच आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची 50-500 मंडळी निघाली. बरोबर गडी माणसे होती. बैलगाड्या हरणे बंदरला लागल्या. त्यावेळेस बोटींची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभी राहत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी तेथील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत. हरणेच्या किल्ल्यावरील तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढीला बाहेरी इंग्रजांनी. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला, असेही ओवी सांगते. हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उंच बळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहे अशी सूचना न बोलणार तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभी राहून जगाला मुकेपणाचे मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे ते दीप, करी ती साधका निष्पाप. अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला. खेडे गावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितासही नसते. सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात. त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळी समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाना गोऱ्या गोमट्या मुलांचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते. समुद्राचा का चंद्र मुलगा, एका लहान मुलाने विचारले. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नाबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारी नामदेवने उत्तर दिले. अशा वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असे म्हणत होते, किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते. सारी मौज असते. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्थता, सारा गोंधळ, सारा उदासीपणा, सारी सहानुभूती शून्यता येथे दिसून येते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्हवणारी वल्ली मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर पडत होते. शाब्बात जोरसे असे वल्हवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेची होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तिथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुला पाजीत असत, परंतु वरच्या दुधाने तान्हा लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. ज्या प्रेमाने, ज्या देण्यात प्रेम आहे, त्या देण्याने देणारा व घेणारा दोघाला परमसुख होते. किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोर दूर दिसवयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागाव्यास अर्धा तास लागला असता. अरे चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केले राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हाव्यास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडाव्यास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यातच आयांना परामानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसणाऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरूर असते, परंतु त्याचा साऱ्या तिटकारा करतात. जगात सारी सुखाने सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. जरा सहानुभूतीची अत्यंत जरुरी, त्यालाच त्याचे अत्यंत वाण. दिन को दयालू, दानी दुसरा न कोई. मूल रडू लागले तर ते कटकट होते. झालं काय त्याला रडायला? अहो,
असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात घडत व्हावे. चावचाव करणारी तमासगीर मंडळींच्या जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याच्या आत्याला म्हणाली, वंश माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते. हो, आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर त्याला हसू व खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंशच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईची मिळाले की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही. उलट तिला परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही रे बाळा. स्वतःच्या मुलाचे श्याम कोणतेही कौड कौतुक करेल, परंतु दुसऱ्याच्या मुलाचे करेल तितक्याच प्रेमाने करेल तोच थोर. अशी होती श्यामची आई. आपण आत्ताच दुसरी रात्र ऐकली. मित्रांनो, आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.